निर्मळ प्रकृतीस्तव कोमळ मधुर केवळ सर्वासी. मी पृथ्वीला का गुरु केलं वगैरे असं सांगितलं. आता पाण्याला का गुरु केलं ते सांगताय. तर पाण्याचे जर लक्षण पाहिले, जर त्याच्यातले गुण पाहिले, तर त्याचा स्वभावच आहे अति निर्मळ. काय आहे स्वभाव? अत्यंत निर्मळ आहे का नाही. आणि पुन्हा दुसरा एक गुण आहे त्याच्यावर कोमल. हे काय आहे? कोमल आहे वेगळे नाही. बर, जर सेवन करायला गेलं तर मधुर, चवदार आहे, चांगलंही आहे. अशा प्रकारचं सर्वासी सर्वासी ज्ञानोबा म्हणतात. महाराज कोण्याही देशात गेलं, आपण कोण्याही देशात कुठेही गेलं तर खाण्यात बदल असेल काही असेल, पण पाणी पित नाही असं म्हणतात देशी. तरी वेगळं वेगळं काय असेल देश, पण महाराज पाण्याविना जगतो असं कोणत्याही देशातला जीव नाही. अशा प्रकारचं आहे. पवित्र व्हावं या प्राणी अशी तीर्थ तीर्थ तो उदकाशी इतके लक्षणे योगी अशी नाहरनिशी असावी. पण पुन्हा त्या पाण्याच्या ठिकाणी तीर्थत्व आहे. पवित्र गंगेत तरी काय आहे? कोणत्या तीर्थाचा? पाणीच ना नाही. मला तीर्थाच्या ठिकाणी त्या पाण्याला तीर्थत्व येतं नाही. तर ते सांगितले तीर्थत्व उदकाश. कुठलंही पाणी तीर्थ होत नाही. पाण्याला तीर्थ होण्याकरता तीर्थत्व येण्याकरता तिथं काय लागतं? भगवंताचं अधिष्ठान लागतं. अशा प्रकारे आता चंद्रभागा आहे. चंद्रभागा काय पंढरपुरात एवढीच वाया आली का? उगमापासून भीमाशंकरून तिचा उगम झालेला आहे का नाही. भीमा नदी भीमाशंकरून. आता भीमाशंकर पासून ते पार समुद्राला जाईपर्यंत कुठे आंघोळ केली तर काय व्हायला? पण तिथं जिथं देवत्व आहे तिथंच त्याला काय येतं? तीर्थत्व असं येतं. आणि ते कशा करता येतं त्या पाण्याला? पवित्र व्हावं या प्राणी अशी. प्राण्यांना काय करण्याकरता? पवित्र एवढे लक्षण योग्याजवळ असावे आणि तेही अहर्निशी असावी. रात्रंदिवस ते असावेत. उदकेले काढे जे समय ते स्वाभाविक खरी निर्मळ परिण खरी अहंबळ जे मी हेमळ क्षाळीले. महाराज पाण्यात आंघोळ करायला गेला, पण तो भरून आलेला आहे, अंग भरलेलं आहे, चिखलान होऊन आलाय, मलवान जरी गेला तर पाणी त्याला काय करतं? निर्मळ करतं. आणि मी त्या अमंगल व्यक्तीला निर्मळ केलं हा अभिमान आहे. पाणी धरत आणि कधी घाणीन पाय भरून आणला होता, मी धुतला हो दिवसभर सांगायचं का? मी धुतला होतो पाय असं नाही सांगितलं. न दर्या अंबळ जे मी आहे मला शाळेले तसे योगी अशी भजनशीळ भावे भाविक जे केवळ त्याचे निर्सुनी कळी मला न धरीबळ गुरुत्वे तैसे योगी अशी भजनशील. तसं योगी नेहमी भजन त्याचा स्वभावच झालेला असतो. काय? शीळ म्हणजे स्वभाव. भजन करणं. महाराज भजन करणं वेगळं आणि भजनाचा स्वभावच बनणं काय वेगळे. स्वभावच बनून गेला. ज्याचा जो स्वभाव असतो तो स्वभाव तो कुठे गेला तर काही करत नाही. इंद्रिय सोडत नाही. तो स्वभाव कुठेही जाऊ स्वभाव सोडत नाही. तसं भजन करणं ज्याचा स्वभाव झालेला आहे तो जनात वनात रानात गावात माणसात एकटात एकांतात कुठेही असो तो काय करणार? भजन करणार. अशा प्रकारे ते भजन करतात योगी महात्मे. आणि भावे भाविक जे केवळ त्याचे निरसुनी कळीमळ. आणि काय करतात? कलिचेचे दोष आहेत दुसऱ्यामध्ये त्याचं धुवून काढतात, निरसून काढतात. पण इथं एक शब्द घातलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. महाराज अख्ख्या विश्वाचे ते मळ धुत नाही. भावे भाविक जे केवळ भाविक तू काय म्हणे उतरले कशी? केवळ भाविक जे आहेत म्हणजे आज संतांनी आपले दोष घालायला वाटत असेल तर आपल्याला संतांच्या चरणी काय धरावं लागेल? भाव धरावा लागेल. आहे ना? संत चरणी धरिता भाव भाव आपोआप भेटे देव. संतांच्या चरणावर देवाला भेटायला म्हणजे म्हणायची गरज नाही, आपोआप भेटे. काही न बोलता तो भेटतो. पण कधी? संतापायी ठेविता भाव. अशा प्रकारे भाविकच त्यांचाच कळीमळ घालतो. न तरी बळ गुरुत्वे. आणि मी त्याचे दोष शाळन केले असं तो त्याचा अहम ही धरत
नाही. प्राणू गेला तरी प्राणी अशी कठीण तो उजना मानसी जे जे भेटत आहे असे मृदू होता कैशी वर्तात पाण्यासारखं महाराज किती पाणी कोमल आहे की त्या महाराज तुम्ही एक विचार पाणी किती कोमल आहे पाणी किती ज्ञानोबर आहे सांगताय महाराज. डोळ्यात जर डोळ्यात सुद्धा शिकवा एवढा मोठा खडा गेला सहन होत नाही. बारकाले बारकाले हजारो खडे डोळ्यात सहन डोळ्याला इतकं महाराज नाजूक सगळे इंद्रियात कोणता इंद्रिय अनुते न समाय थोडसा खचरा नाही महाराज. काही त्याला लागलं की जमत नाही आणि त्या डोळ्याला पाण्याची शिक्के मारा किती कोमली काही होत नाही. अशा प्रकारे तसं ते पाण्यासारखे कोमल असतात. कोणाच्याच विषयी कोणाच जीव मात्र विषयी त्यांच्याकडे कठीणत्व येत नाही. किती मृदुता असते किती नरमपणा असतो ते सांगतात. जेवे चंद्रकरण चकोराशी पंखवा जेवे पिलियाशी जीवन दैशिका जीवाशी देवी सर्वाशी मृदुत्व. जसे चकोरासाठी चंद्राचे किरण असतात जसे पिल्यासाठी त्याच्या आईचे पंख काय असे कोमल असतात नाही काय. पाणी जसं जीवाला कोमल आहे तसं ते सगळ्या संघ कोमलत्वानं मृदुत्वानं वागतात. जळ वरी क्षाळीमळ योगिया सवाय करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काल सुखदाता. पाण्यापेक्षाही मोठा गुण योग्याकडे आहे का. जळ वरी वरचा वरचा मळ धुवून काढत पाणी आतला मळ धुतो वरचा मळ. योगी सवाय करी निर्मळ योगी महात्मे आतून बाहेरून काय करतात निर्मळ करतात. उदक सुखी करी एक वेळ पाणी एकदा सुखी करतो पुन्हा अर्ध्या तासात काय लागते तहान लागते. मला संत महात्मे अखंड त्याला काय करून टाकतात आनंदी करून टाकतात. योगी सर्व काळ सुखदाता सगळ्यांना काय देतात सुखदान देतात. उदकाचे सुख दे किती सवयची क्षणी तृप्ती ते तृषिते होती. योगी आधी आनंद तृप्ती सुखाची उपलब्धी पाहिजे. मला पाण्याचं तृप्ती किती टाइम आहे किती टाइम आहे पाण्याची तृप्ती गेलं की पुन्हा लगेच काय लागते ताण लागते. पण योगी महात्मे अशी तृप्ती देतात की पुन्हा त्या तृप्तीत विकृती निर्माण होत नाही विकार निर्माण होत नाही. अशा प्रकारे 12व्या अध्यायाचं नमन 12व्या अध्यायाच्या नमनात म्हटले काय उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. अनवरत आनंद आनंदाचा वर्षाव करणारे आहे पण तुम्ही अवर्त नाही अनवरत त्याला मर्यादा नाही. अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळी मिठी दर्यानुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निरुश्वतरे कवनाते तापो पोळी कैसे निवो शोको जाळी जरी प्रसाद हृदय रस कल्लोळी पुरवे शितू. अशा प्रकारे उदकाची जी मधुरता ते रसनेची तत्वता योगाचे गोड पण पाहता होईनी होता सर्वेंद्रिय. पाणी मधुर आहे पण रसनेंद्रियालाच गोड लागतं ते तेवढं मधुर रसनेंद्रियालाच लागतं. महाराज योगी महात्मा संत महात्मे सगळ्या इंद्रियाला आणि तृप्ती करून देतात. अशा प्रकारचे लागले योगियाची गोडी अमृताची चवी थोडी ब्रह्मादिका पदे बापुरीन आर्ध घडी माझी करे. लागली योगियाची गोडी अमृताची मला ज्या का संत महात्म्याच्या संगतीचा गोडवा लागला की अमृत आहे तिथं काय वाटतं मग कमी वाटतं बरं का. महाराज नामदेव महाराजांनी भगवंताला राहण्याची पंढरपुरात मागणी केली पण देवाच्या संगतीची मागणी नाही केली. वासदेवी पंढरीचा सदा संग हरिदासाचा. आता पंढरपुरात राहायचं म्हणजे त्याची संगती मागायला पाहिजे होती का त्याची नाही सदा संग हरिदासाचा. अच्छा अमृत कमी वाटतं बरोबर आहे तर म्हणतात त्यांच्या दारातलं कुत्रा होईल कुत्रा. कोणाच्या दारातला संतांच्या किंवा कुत्रा करा नानीतला किडा करा. संत आंघोळ करतील त्या आंघोळीचं पाणी काय होईल अंगावर येईल हे का नाही. ब्रह्मा पदे देव पदे बापुडे अर्ध घडी माझी करेल एका अर्ध्या घडीत तो संत संगती पुढे ब्रह्माधिक पद तुच्छ करतो. हे ब्रह्माधिक पदे दुःखाचे नको द्या तापले आले उदकापाशी अंगस्पर्श निवैत्याशी तैशी दश योग्याशी स्पर्श तयाशी निवारी. तापले आले आपल्याला वाटत नाही खरे एवढं लेखोते कुठं संत संगती पुढे तुच्छ करत असते का तर त्याचा अर्थ आहे मला आपल्याला त्याचं महत्व नाही. अरे 50 रुपये 500 रुपयावर लाल वाटणारे आपण ब्रह्मपदाला काय तुच्छ म्हणणारे
तुम्हा ओळख महाराज. अरे 50, 100, 200, 1000, 2000 लाल घटणारे आपण ब्रह्मपदाला काय तुच्छ म्हणावं, मोक्षपद तुच्छ काय म्हणावं आपण? हे कोण म्हणावं? ननोबर आहे तुकोबर आहे ना सारख्या संतांनीच म्हणावं. आपण काय म्हणावं? बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय तुम्ही आज जरा गळाटलेले दिसायला. भूक लागली का? ते म्हणजे सुगर झालेल्या लवकर खायला पाहिजे. लागल्या योगियाची गोडी ब्रह्मादा पद तो देतेचे गौरवनीने तयाशी ते बिंगुळवाणी असं म्हणतात ज्ञानोबर आहे. त्याला तिथलं महत्वच माहित नसतं, त्याला तिथलं काय वाटत असतं ते बिंगुळवाणी अशा प्रकारचं. म्हणून त्याला आपल्याला तिथली काय माहित नाही. गीतेची गोडी कोणाला कळते ज्ञानोबर आहे म्हणतात गीतेची गोडी. देवाचो नियतीची गोडी नेनंती आणि इंद्रियाचा पांग दया फिरता हे चांग तयाशी छाती लाग भावावया. अशा प्रकारचं देवाचो नियतीची गोडी नेनंती आणि उदके निवडले जशी परतोनी ताप होई तशी योगी कुपरीने स्पर्श जशी त्रिविध तापाशी निर्मुक्त. पुन्हा दुसरं काय? आता किती उष्णता झाली, पाण्यात आंघोळ केली की बरं वाटतं का नाही? पण किती जाईल? 7-8 महिने उन्हाळून तापलेला असलं की लगेच बाहेर आला की कपडे घालत तर उष्णता वाढते. पण योगी महात्मे मला त्याला त्रिविध तापापासून मुक्त करून टाकतात. त्रिविध तापाची झाली बोलवण देखील चरण वैष्णवांचे योगी त्याशी जीव गेले तापून निवालेपणे तो वडावीन स्वानू बघितलं. महाराज योगी ज्याला शांत करतो, योगी ज्याला अशा प्रकारचे ताप ज्याचे घालतो, जीव गेला तरी ते तापानं तप्त होत नाही. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. संताच्या पायावर विश्रांती नाही तर म्हटलं संताच्या पायावर भाव तिथं विश्रांती. संताच्या पायावर गुलाबजामुची पंगत आहेच आपल्याला. काय महाराज असं झालं होतं, लय खायला भेटत होतं असं म्हणतो महात्मा एखादं काय ते काय संताच्या पंगतीत आहे का नाही. तो लाभ आहे नाही असं नाही, गौण लाभ आहे. तुकोबरायांनी त्यालाही लाभ मानले. तुकोबरायाचं प्रमाणे जेवायला मिळणं हाही संताच्या संगतीचा काय आहे? लाभ आहे. पण तो मुख्य लाभ नाही, तो काय आहे? गौण लाभ आहे. देवा सवे स्वानुभवी डुलत निवालेपणे आणि तो शांत होतो आणि आनंदानं डुलत राहतो. मेघमुखी अधपतन उदकाचे दे कोणी जाल अधपते निवेदन अन्नदान सकाळशी. महाराज ऐका, पतन झाल्यासारखं दिसतं पावसाचं. पतन होतं महाराज. वरून खाली येणं म्हणजे काय? आणि वरून जगातून पाणी खाली येतं त्याचं काय होतं? पतन होतं. तो स्वतःच पतन झालेलं सहन करतो पण दुसऱ्याचा जीव रक्षण करतो. पतनच त्याच्या करता करतो की लोकांना काय करण्याकरता? तृप्त करण्याकरता. अधपाते निववी जन निववी. अशा प्रकारे अन्नदान सकाळशी सगळ्यांना काय करत राहतो? अन्नदान. अन्नदान का उदकदान? पाणी अन्नदान करतो का उदकदान करतो? तुमचे शोकोनी उदकदान करतो. मग इथं अन्नदान कसं काय म्हटलं? त्याच्याशिवाय अन्नच काय वर करता दुष्काळा काय होणार आहे? पाणी नाही आलं. पाण्याशिवाय काय होणार आहे? अन्नदान उदकदान दोन्ही पाणी करतो दान. ऐसे अवघे असे कालते जे योग्य जन्म पावणे जननी व श्रवण कीर्तन निज ज्ञाने उदरी. तसं योग्य खाली येतात. आम्ही वैकुंठवासी आलो, खाली आले, आपल्यात आले, आपल्यात उतरले, आपल्यासारखे राहिले, आपल्यासारखे रडायला लागले. सगळंच करायला लागले ना महाराज. काय लागले? कायला कशा करता येतात या लोकांना? जन निववी श्रवण कीर्तने. श्रवण आणि कीर्तनानं जन काय करतात? निवतात, तृप्त करतात. निज ज्ञाने उद्धरे. आपल्या ज्ञानानं त्यांचा काय करतात? उद्धार करतात, उद्धार करतात. पर्जन्य बकदान जेविनी ववी सकल जन का गंगाधिकाचे दर्शन करी मोचन पापाचे. महाराज पाणी पावसाच्या रूपाने सगळ्यांना तृप्त करतं आणि गंगेच्या रूपाने सगळ्यांचं काय घालतं? गंगा आहे ज्या तीर्थाच्या आधी बाकी सगळे तीर्थ आले त्या तीर्थ पाप घालतं. तसे योग्याचे दर्शन भाग्यविने भेजाल ज्याचे देखील त्याचे चरण करी मोचन भाऊ बघा. तसं योग्याचं दर्शन भाग्यशिवाय होत नाही. तीर्थे पुण्य साचा पडे जरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे आकडे आणि मग समागम घडे.
संताचं दर्शन व्हायला काय लागतं? भाग्य लागतं. भाग्यविना नव्हे जाण, भाग्याशिवाय होत नाही. ज्याचे देखील चरण करी मोचन भवरोगा. काय त्या पायाचं महत्व आहे? पाय पाहिले रे पाहिले की भवरोगा मोचन करी. भवरोगाचा काय करत? नाश करत. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडाला. अशा प्रकारे न घडे दर्शन स्पर्शन तरी करावे त्याचे नामस्मरण. युतकेने समूळ दानन करी छेदन ते नाम. परंतु संताचं दर्शनही झालं नाही, संताचं संगतही घडली नाही, संताचा स्पर्शही आपल्याला झाला नाही. मग आम्ही काय करावं आता? आम्हाला संत ओळखूही येत नाही. काही करू नका. तुकाराम नाम घेता कापेयम. ज्ञानदेव चतुराक्षरी जपा करीतो सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीचे संज्ञा. ज्ञानाग्नी ज्ञाता ज्ञान निजांग होय ऐसे प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. महाराज ते सांगतात पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. सज्जन म्हणजे संत. महाराज तेच सांगतात नाही दर्शन झालं, नाही स्पर्श झाला, नाही भेट झाली तरी करावे त्यांचे नामस्मरण. जिथं असाल तिथं त्यांच्या नावाचा काय करा? नामस्मरण करा, जय घोष करा, ज्ञानदेव तुकाराम म्हणा. प्रगट असं त्यांचं नामस्मरण करा, त्यांचा गजर करा. महाराज गजरातला मोठा फायदा आहे. तर कापून महाराजाचा अभंग. संतांचा देवाचा गजर ऐकला की यम काय करतो? तर कापायला लागतो. इथं गेली भवमुळ दान करी छेदन ते नाम. हे नामच संसाराचं काय करून टाकतं? छेदन करून टाकतं. सांडोनी भगवंताचे कीर्तन केल्या भक्ताचे नामस्मरण. एवी तुझे भवमंदन आयुष्य नमना सर्वता. असं म्हणशील देवाचं नाव का बुद्धी संत संताच्या नावानं काय भले देवाचंच लागत असं म्हणू नका. असं म्हणसाल तुम्ही संताच्या नावाने काय होणार आहे? तो तर आमचा माणूस होता. आमच्या डोळ्यात एक खर्चा पोरगती होतो बाबा काय काय आमच्या डोळ्यात एक नथुराम बाबा अशा त्याच्या नावानं कसं जमत? असं संशय धरू नका. देवाच्या नावानं जमत असं म्हणू नका. अरे खरा साहेब सांडोली भगवंताचे कीर्तन केल्या भक्ताचे नामस्मरण केवी तुटेल भववंदन आयुष्य नमना सर्वता असं म्हणू नका. देवाची पूर्वी नामाची नाही, त्याची भक्ती प्रतिष्ठेने पाहिजे. नाम रूपादी सर्व नाना विलासही अर्पिले. त्या देवाला मुळात नावच नाही. त्या देवाला नावच कोण दिलंय? भक्तानं दिलंय. अमुचे अभावे तुझ देव पण हे कावी सरून राहील अशी. दुसरे प्रमाणे तू करायचं. तुला नाम आणि रूप आम्ही दिले आणि याला रूपा बळे करून खळे हरे दासी. कोणाला तो रूपाला प्रयत्न करून भक्तांनी त्याला नाम कोणी दिलं? भक्तांनी दिलं. आणि रूपही कोणी दिलं? भक्तांनी दिलं. ऐका नाही त्याची भक्ती प्रतिष्ठेने पाहिजे. भक्ती म्हणजे भक्तानं प्रतिष्ठा केली त्याची. भक्तानं त्याची काय केली? प्रतिष्ठा. त्याला नाव दिलं. नाम रूप आदी सर्व नाना विलास हे अर्पिले. नाम रूप आरती करायची त्याची. त्याला नैवेद्य या वेळेला दाखवायचा. त्याला शेड आरती करायची. त्याला मला काकड आरती. हे कोण केलंय सगळं? कोण होतोस ते निराकारी ते एकाएकी कोण विचारत होतं देवा तुला? आमच्यामुळं एका बराचा गोडा बंग महाराज. भक्ताला देव काय देतो, देवाला भक्त काय देतो, अशा प्रकारचा अभंग आहे. शोभाविले येर येरा सोने एके ठाई हिरा. कोण त्यानं काय दिलं? देवाविना भक्ता कोण देते निष्कामता. शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. याचं पुढे आठवण पुढा ते म्हणजे देवाला भक्तानं काय दिलं अशा प्रकारचं.
मला त्याला देवपणच कोण दिलाय? भक्ताने दिलाय. अशा प्रकारे सापडत का? देवयसी पूर्वी नामच ऐसा भक्ती देव थोर केला आणूनी वैकुंठे बैसवेला भक्त उपकारे दाटला मग त्याच्या बोला माझी वरते वैकुंठाने त्याला कोण बसवलंय? भक्तांनी बसवलंय. अशा मग देवाचा जो थोरपणा मोठेपणा तो कोणा आणला? भक्तांना आणला. अशा प्रकारचा आहे. भक्तविन देवा कैसे रूप घडे सेवा शोभविले येरा सोने एके ठाई हिरा देवाविन भक्ता कोण देते निष्कामता. भक्ताविन देवा कैसे रूप कैसी सेवा घडे तुकोबाराय म्हणतात. देवाला रूपही नाही नामही नाही हे सगळं कोण दिलं? भक्तांनी दिलं. आणि महाराज म्हणून महाराज देवा भक्ताच्या देवावर अनंत उपकार येत आणि म्हणून तर ते बोलतील तसं वागत होतो. फक्त संत बोलते तसा देव काय होतो? वागतो. देव भक्त वचने करुणी दाला नरनाके वचने करी दाला नरनाके सरी प्रंगटाला खांबा माजरी शब्द करी भक्ताचा. एका भक्तांचं वचन टाकलं काय झालं? पशु व्हायचा नाही आणि माणूसही नाही झालं ना मानत तसा तो प्रल्हादाच्या बोलासाठी खांबातून काय झाला? तो प्रगट झाला. प्रल्हादाच्या मनातून खांबातून तो प्रगट झाला. प्रगटाला खांबा माजरी काय शब्द करी भक्ताचा. भक्ताचा काय पूर्ण करतो तो? शब्द. आता हे प्रत्यक्ष प्रमाण दासाचे निवचने दान पाषाण प्रतिभे देवापण आनंद घन प्रगट होतो. काय भक्त प्रगटात प्रगट होतो पाषाणात प्रगट होतो. कोणाच्या शब्दासाठी? भक्ताच्या शब्दासाठी. भक्त भाव्या भराला देवोपकारे दाटला याला हे निलंगी बोला पांगे पांगला भक्ताचा. भक्ताच्या महाराज उपकारानं देवाचं वजन आले देवाला वाकायला तो भक्ताचे उपकार एवढे त्याच्यावर. आणि म्हणून याला हे निलंगी बोला भक्ताचं वचन तो उल्लंघन करत नाही. कोणाचंच ऐकत नाही तो पण भक्ताच्या पुढे जात नाही. अशा प्रकारचा आहे. येऊन भक्ताचे नाम गेले जेत अवश्य दिवे लावणे भक्त उपकारा उत्तीर्ण होणे विवेकी पावणे याला येईल. मला ऐका भक्ताचं जो नाव घेतो त्याचं नाव घेणाऱ्यासाठी इतक्या लवकर येतो का नाही माहित नाही म्हणतात. ऐका त्याचं नाव घेणाऱ्यासाठी तो धावून येतो का नाही इतक्या लवकर माहित नाही. येतो येत नाही असं नाही पण भक्ताचं नाव घेणाऱ्यासाठी काय करतो? लवकर येतो लवकर. मला त्याच्या नामधारकापेक्षाही म्हणून मला तुकोबारायला हुशार संत आहे. तुकोबाराय म्हणले मज दास करे त्यांचा संत दासाच्या दासाचा. अशा प्रकारे देवाचा दास नाही संत दासाच्या मग होतो कल्पवरी सुखे गर्भवास. अशा प्रकारे आवडती मज निवृत्ती जे माझ्या भक्त चरित्राते मला देवाचं नाव घेतल्यापेक्षा भक्ताच्या नावाने घेणारा तो लवकर धावून येतो. ज्याला संस्कृत शिकावं वाटतं आणि येत नाही त्या माऊलीच्या नामाचा अखंड जप करायचा. सगळं व्याकरण ते सगळे ते जुने मारुतराव महाराज होते. मारुती महाराज खूप होते संस्थेत होते ते जुनी महाराज सांगतात संस्थेत राहणारे. तर त्यांनी सांगितलं ते होते ते मोठे बाबाच्या वेळेस नाही मोठ्या बाबाच्या अगोदर काहीतरी मोठ्या बाबाच्या वेळेस असतील काहीतरी ते ज्ञानेश्वरी पाठाला बसले. 4 वर्ष संस्था केली ज्ञानेश्वरी पाठाला बसले की ज्ञानेश्वरीत बऱ्याच वेळेस शब्द आलाय किंबहुना. पण ते आजच्या 10-15 20 वय सांगितल्या की मग मोठे बाबा असे विचारायचे बरोबर काही शंका आहे का या विषयात? तो म्हणायचं हो मला शंका आहे. काय शंका आहे? की किंबहुना म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ काय? पण ते म्हणायचे अरे किंबहुना म्हणजे फार काय सांगू. किंबहुना शब्दाचा अर्थ काय? परत ज्ञानेश्वरी तसा विषय रंगला एखादा नाही का नाही कोणता असो आदंबित वासो आम्हाला कोणता विषय रंगला आणि किंबहुना शब्द आला की समजा त्या विषयाला काय झाला आता स्टॉप झाला. तो विषय आता संपला माऊलीने. किंबहुना तुमचे केले शेवटी धर्म कीर्तन ते माझे जी उरले म्हणून पुढत पुढती
पुढे आता ज्ञानेश्वरी काय झाली, संपली. खूप ठिकाणी प्रत्येक विषय संपवताना काय शब्द आला, किंबहुना आला. किंबहुना म्हणजे फार काय सांगू, कळालं का? हो बाबा कळालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पार झाला, तेवढ्या वेळ सांगितल्या, तेवढं पुन्हा विचारलं, गुरु काही शंका आहे का, किंवा वर हात आहे? शंका कोणती? किंबहुना. मग मला त्या पोराने नावच पाडलं त्यांचं, किंबहुना. किंबहुनाच नाव पाडलं. म्हणजे 4 वर्षात कोणता शब्द कळाला नाही, किती बुद्धी असेल. मग रडू लागले. 4 वर्षात परीक्षा झाली, झाली पोरं, त्यांना किंबहुनाच कळलं नाही, रडू लागली. संत महाराज असतात, संत त्यांनी सांगितलं काहीच करू नको, ज्ञानेश्वरी घेत बैस आजा वृक्षाखाली बसले. महाराजांच्या वृक्षाखाली निष्ठेनं श्रद्धा, ज्या बुद्धी नाही तर श्रद्धा जास्त राहते. ही नक्कीच बुद्धिमाना लय संशय येतात. बुद्धिमान खड्या काढी लक्षण लावून पाहतो, ओवी लावून त्याला जुळती का, प्रमाण जुळतं का, असं सुट लावून पाहतो. म्हणून बुद्धी कमी आहे त्याची श्रद्धा काय राहते, खूप खूप श्रद्धा राहते, खूप श्रद्धा राहते. अशा प्रकारे तुम्ही पहा, पंगत असले की वाढायला कोण राहते, महाराज लोक का सामंत लोक त्याच्या हरिपाठ पाठ नाही देतात, काढी गाडून काढी देव काढी. महाराज असं धोतर झटकलं की बापा बापा बापा, पण एकच आपण घेतो देवाची. पण त्याचा काय असतं, त्याला काम असतं, असतं. मला ते श्रद्धेनं बसले. आणि नंतर नंतर एवढे माऊलीची कृपा झाली की काशीचे विद्वान त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसायची. काशीचे विद्वान. आणि असं सांगायचे म्हणजे मला ज्ञानेश्वरी की कोणालाच त्याच्यातून 3 काय अर्थ येणार नाही की त्यांना नाही. माऊली प्रसन्न झाली, आता काय काय. शेवटी चातुर्मासात ज्ञानेश्वरी सांगत होती म्हणून प्रवचन. आणि ज्ञानेश्वरी सांगता सांगता ज्ञानेश्वरीवर डोकं पडलं, देह पडला. किती सेवा केली असेल ज्ञानेश्वरीची. सांगता सांगता ज्ञानेश्वरी, वचन चालू होतं आणि प्रवचन सांगतानाच ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून, म्हणजे दर्शन घेऊन ज्ञानेश्वरीच्या इकडे डोकं नाही पडलं. ज्ञानेश्वरीचं काय घेतलं, शेवटी दर्शन घेतलं. हे कशानं झालं, माऊलीच्या कृपेनं झालं. माऊली कृपा करतात. ते जीवनभर केलेल्या वचनाचं काय असतं, फळ असतं. अशा प्रकारे योम जे भक्ताचे नाम घेणे ते अवश्य देवे धावणे. भक्ताचं नाव घेतलं की देव अवश्य धावणे, अवश्य देव धावून येतो. भक्त उपकारा उत्तीर्ण होणे निवेगे पावणे या लागे. का भक्ताच्या उपकारातून तेवढं उत्तीर्ण होतं, त्याचं नाव घेतलं आपण त्याचं काम करावं, नाव घेणारच. भगवंत सांगतात ऐपा भक्तीचे न्यातिरेपणे दैत्य देवा आणि रे गुणे माझे नरसिंहत्व देणे दयाची महिमे. मला भगवंताने इथं असं सांगितलं, तो प्रल्हाद गामजसाठी घेता घेता पोहते संकटे सदा किरीटी. पण त्याच्या पुढचं महत्व आहे, काजे मिया द्यावे ते गोष्टी दयाची आजोडे. तुम्हाला जे माझ्याकडून पाहिजे ते प्रल्हादाकडूनही तुम्हाला भेटल. दयाची आजोडे, त्याच्या नामाने काय होईल, भेटल. म्हणजे माझ्यापेक्षाही त्याचा अधिकार श्रेष्ठ याच्यावर दाखवायचं. अशा प्रकारचे याला जे भक्ताचे नाम घेतात तुटते बहुबंधन व्यतात ऐसे सांगत अवधूतम प्रेम सर्वतन सांडे. आणि मला जसं भक्ताचं नाव घेतलं की भवबंधन संसाराच्या बंधनाचं दुःख काय होतं, सुटून जातं. असं तो अवधूत महात्मा सांगत असताना प्रेम मात्र आता हृदयात त्यांच्या मावून गेलं. आता अग्नि गुरु जो करणे तसे सांगेल लक्षणे काना मना एक करणे सावधपणे परियशी. आता अग्नीला का गुरु केलं ते ऐका, पण कसं आहे का, काना मना एक करणे. कानाला आणि मनाला काय करा, एक करा. परत झोपल्यावर आपोआप कानांमध्ये एक होतात. कान कान राहत नाही आणि मन अशा प्रकारचे. म्हणूनच झोपेची काय करून ऐकते. हो काना मना एक करणे सावधपणे परियशी. काय करा, सावध होऊन ऐका. अग्नी निज तेज दैदिप्यमान साक्षात हातीने धरवे जाण उदर मात्री साठवण सर्व भक्षण निस्तेज. अग्नीचं पा अग्नी हातात धरले जातोय का, त्याच्यात तेजच एवढं आहे, दैदिप्यमान आहे. तेजानं तो मूळच्या हातात धरल्या जात नाही. पण अग्नीचा स्वभाव पहा, इकडे हातात धरता येईल का, हातात धरता येत नाही, पण पोटात राहतो. जठर अग्नी कुठं राहतो, पोटात नाही. सगळ्यात आता अग्नी महाराज जनोबरा म्हणतात आघात येईचा अग्नी गेला देह नव्हेच खळवाला.
वाया अंधारी वेळू आपला अंधारी दिवशी देहीचा अग्नी गेला, यातला अग्नी निघून गेला तर मग देह तर राहतो, पण चिखलवाला चिखलाचा गोळा जीव नाही झालं म्हणून जगणं. मग पोरगी येते, बाबा ओळखलं का चिखलवाला, चिखलाचा गोळा काय पण ओळखलं का, ते होय म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही, नुसतं टक पाहत. काय माणसाला वाटतो, काय माणसा महाराज असा एखादं पडलेलं आहे, चेतना नाही, चेतना गेलेली आहे का नाही, आणि आली त्याला नाही ओळखलं, त्याला नाही ओळखलं, त्याला नाही ओळखलं, त्याला नाही, आणि एखादा पाहुणी कोणी आली, बाबा ओळखलं का, आणि त्यांना अशी अशी मान त्यांनी येईल का होईन त्याची झटके येऊ. हो ते दिवसभर सांगितलं माय कोणाला नाही ओळखलं, पण मला गेले आता का तुला ब्रह्मज्ञान झालंय त्याने ओळखल्यानं का मोक्ष मिळालाय काय, एखादी भगवत प्राप्ती झाली, तुला झालं काय त्याने ओळखलं की एवढा आनंद व्हायला. काय होतंय कोणाच्याच हातचं नाही खाल्लं, नाही हातचे 2 घास खाल्ले, काय म्हणाल हे मला ज्या आनंदानं काही होत नाही. फसवेगिरी आनंद आहे, पण आनंद आहे फसवेगिरी. काय काय मग तिथे काय असते कुठं महाराज म्हणजे नाटक सगळे बायकाचं रडलं पडलं झटके दिलं सगळे नाटक मेलो आपण तिचे तिला पाणी द्या, तिला पावडर लावा, असं तुम्हाला जास्त तुम्हाला त्यातलं चूर्ण लावलं त्या दिवशी एवढी माझ्या बांधून देतो उलटी पत्रवळी लावली, लागली उलटी पत्रवळी म्हणलं तुम्ही मग सुरुवातीला रामकृष्ण हरी द्यावा ना, स्वर लावायचा पकोत्या म्हणजे कीर्तन चालवायचे आधी शिकून तरी द्या कोणाला. चला शिकवायला शिकवा म्हणजे सगळे गाव त्याच्यामध्ये नोट झाला इंद्रिकडे महाराज झाली बघा जीव लागली बाळगी यायचं चालू बघा, माय बाप इकडून बसा, माय बाप तिकडून बसा, माय बाप असं करा, तू कोणी लयच भारी माणूस दिसायला बोलला ना म्हणून जीव लागली. कोणी लयच माणसाचा आवाज कोणी काय बोलायला माणूस म्हणे तुमच्याच गावचा आहे का, म्हणलं गावचाच म्हणे कसं काय, म्हणलं महाराज तितक्या बोलण्यावरून बायको म्हणतो माझ्या मागे किती कामं झाली येत नाही राहणार मी कारण माझ्या मागे इतक्या कामामुळे तर काम तू सुटलाय म्हणलं अशा प्रकारचे अग्नीत ते विमान साक्षात हातीनं दरवे जात, पण सगळ्याच्या पोटात काय राहतो, अग्नी राहतो. तसे भक्ताचे लक्षण महाराज कसे, तैसा याची योगी अशी दान भगवत भागे ते दिव्यमान त्यासीनं धरावा अंगवणन वेदान सुनरावा, तसाच योगी राहतो भगवत भावे ते दिव्यमान. अग्नीसारखं तेज राहतं भक्तीचं त्यांचं. कोणाला महाराज त्यासीनं धरावा अंगवण, कशातच तो कोणीच त्याला कोणाच्या बाबतीत धरू शकत नाही. भक्ताला धरायचा प्रयत्न करते खरे भक्ताला, त्यांना धनानं धरू शकत, त्यांना मानानं धरू शकत, त्यांना कीर्तीनं धरू शकत, त्यांना स्तुतीनं धरू शकत, त्याला कोणा कोणी भयानं धरू शकत, त्यांना धाकानं धरू कशानं धरू शकत नाही. अग्नीसारखा कोणी त्याला धरू शकत नाही. अशा प्रकारचं आहे. पुढे अशा प्रकारे काय अशा प्रकारे नवेदान सुरणारा सुरातही नाही अन्नरातही नाही. सूर म्हणजे स्वर्गातले देव, अन्नर म्हणजे राजा, इथल्या राजातही नाही आणि इंद्रादिक देवातही नाही. अनेक संतांची पुराणात उदाहरणं आलेली आहेत. इंद्रादिक देवांनी प्रयत्न केला तरी ते आटकले नाही. अशा प्रकारे अतिन द्रव्य खदिरांगारो तसा योगी अति दुर्धरो तयाशी न शक्य आवरून मायाव्य वरुगुणीशी. अतिन द्रव्य खदिरांगर म्हणजे इंगल, खैराचा इंगल, खदिरांगर म्हणजे खैराचा. ज्ञानेश्वरी खदिरांगार शब्द आलेला आहे. खैराचा इंगल सगळ्यात पेट जोर राहतो, हातात धरले जाईल का. खदिरांगारू खोले भरिले तसा योग्य अति दुर्धरो, तसा योग्याला धरणं संताला साधकाला धरणं अवघड आहे. आणि धरल्या जात असेल तर तो खरा काय नाही, मग साधकच नाही, खरा योगच नाही तो. त्यास न शक्य आवरू शकत नाही. माया व्यवहारू गुणीशी,
मायेचा व्यवहार त्याला धरू शकत नाही. अग्निशी जेवे मुखाची पात्र तैसे योग्याशी उदर मात्र ठेवा ठेवणे विचित्र नाही पात्र गाठीशी. अग्निशी जेवे मुख मात्र मुखाची पात्र. अरे अग्नीचं तोंड कोणतं आहे? त्याचं अंगच काय आहे? तोंड आहे, त्याला वेगळं तोंड नाही. मुखच त्याचं काय आहे, तर त्याचं स्वरूपच त्याचं काय आहे? मुख आहे. हे का नाही? वेगळं मुख आहे त्याचं. त्याच्यात टाकलं की स्वाहा गेलं, झालं, खाल्लं त्याला. अशा प्रकारे तसं मुख तैसे योग्य अशी उदर मात्र. योग्याला फक्त तसं उदर राहतो, उदर, बाकी कोणतंच इंद्रिय नाही आणि बाकी ध्यान काही नाही काय. त्याची साठवण फक्त कुठे राहते? याचा अर्थ खाण्यापुरतं खाल्लं नाही, पुन्हा काही दुपारच्या भाकरी न्या तितका सुद्धा परिग्रह करत नाही. त्यांच्या जीवनात उदाहरण देतो बघा. शंकराचार्य संन्यासी, एक संन्यासी मला म्हणून उच्च होता का मला संन्याशानं किती परिग्रह, खूप उच्च कोटीचा संन्यासी होता. आणि मग शंकराचार्य ते सगळे लोक संन्यासी होते. ते म्हणले त्याला संन्यासाला समाधी द्यावी लागते. शंकराचार्य आले म्हणजे त्याच्यात चेक करा सगळे कपडे, कपडे चेक करा त्याच्यात काय 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 नाही त्याचं. उच्च कोटीचाच होता. जिथे शंकराचार्य आले तो सामान्य होता. सगळे कपडे पाहिले ते एक कपडा होता आणि त्या कपड्याच्या काठाने एक गाठ होती. गाठ सोडा शंकराचार्य म्हणजे गाठ सोडा सोडली काय त्या 3 लवंगा निघाल्या. त्या गाठीत काय निघाल्या? 3 लवंगा. शंकराचार्य म्हणले याला पुरू नका, याला फुका म्हणले. फुका संसारी केली, कारण 3 लवंगाचा या काय केलाय? संग्रह केलाय. 3 लवंगा ठेवणारा जर संन्यासी होत नाही तर मोठा बांधलेला बाबा कोण होतो? तो त्या कसला होतो संन्यासी? नाही कुठे लिंबटी नाही, पण मठाचा अध्यक्ष नाही, कुठला वतनदारही नाही, वतनदारही नाही, नाही का नाही. अशा प्रकारे देवी उदर मात्र मग योग्याशी ठेवा ठेवणे विचित्र नाही पात्र गाठीशी. गाड बांधून ठेवायचं तिथं पात्र काही नाहीच तिथं, नाहीच आहे तिथं काही. अग्नीने जे सेवनी ते आजही असे संन्यासी आहेत महाराज. लाख रुपये द्यायच्या पुढे टाका. ते सांगितलं होतं कदम माऊलीनी पंढरपुरात निवृत्तीनाथाच्या कीर्तन झालं होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं आमच्या भीमदादाजवळ इथं 1 लाख रुपये द्या आणि पांडुरंगाच्या मंदिराजवळ दाखवा, म्हणावं दिसणार नाही. पांडुरंगाचं मंदिर समजा असे उदाहरण इथं दिले. आता मी त्यांच्या सोबत होतो. आता पैसे दिले तुम्ही 5 द्या, 10 द्या, 50 द्या, 500 द्या का 1000 द्या, नाही म्हणत नाही, पण 10 मिनिटात विचारा दिसतही नाही. जसे घेतले तसे साधकाला पैसे देतात. जे त्यांना माहिती साधकाला अडचणी असतात, हे का नाही. भजन करायचंय, ग्रंथ घ्यायचा आहे, काही करायचंय, कपडे घ्यायचे, म्हणून ते साधकाला देत राहतात. नाही तर मग मला काय करतात, त्यांच्या झोळी राहते, अशी थैली राहते, त्या थैलीत काहीच नाही, फक्त 10-20 बिस्किटाची थैली आणि शेंगदाणे गुळ. बारकाई भेटला की शेंगदाणे गुळ खायला द्यायचे आणि कुत्री आहे, कावळी आहे, असे पशु पक्षी पाहिजे बिस्किट चुरगळून टाकायचे. असं योग बस, दुसरं त्यांच्या जोडीत काहीच नाही. आणि स्वतः अन्न शिवण करणं बंदच केलंय. ते अन्न शिवण बंद केलं. का बंद केलं माहिती? मी विचार केला, मी दाखवलं होतं तुम्हाला रेकॉर्डिंग घेऊन त्यांना मी म्हणलेलं खायला पाहिजे असं वगैरे. त्यांनी का बंद केलं त्याचं कारण सांगितलेलं. ते गेले एका घरी, तर देणं जात होतं तिथे आणि कांदा कापला येळीनं आणि त्याच येळीनं भाजीलं आलू कापला. त्यांनी डोळ्यानं पाहिलं. तर जास्त प्रेमाच्या असल्यामुळे समोर बसली असतील, डोळ्यानं पाहिलं. तिथंच शपथ खाल्ली, कुणा कोणाच्या घरचं खायचंच नाही. तर डोळ्यानं दिसलं म्हणून झालं. काय केलं? फक्त ज्या येळीनं कांदा कापला त्या येळीनं आलू कापून कापला. कांद्याचं किती वावड. ज्या येळीनं कांदा कापला त्या येळीनं कांदा पहिला कांदा कापून घेतला, नंतर काय कापलं? आलू. आणि ती भाजी दादाला खायची. दादा म्हणले पुन्हा कोणाच्या घरी, वारकऱ्याच्या घरी जर म्हणले कांद्याच्या येळीनं आलू कापतात तर दुसऱ्याचं काय सांगावं. म्हणून आता कोणाच्या घरचं काय करायचं नाही,
खायचं नाही, नाही खायचंच नाही. इंद्रिय ताब्यात असलेले लोक असतात. आपण सोडून संध्याकाळ दुपार उचलून भूक लागत ना, दुपारात खावाच लागेल ना. ते मन येणे तरी झाला संन्यासी मध्यान्नाशी तोंडवासी जांभळ्या येतातच मग. अशा प्रकारे कोणतं सेवन? अग्नीचे जे सेवन आहे ते जाळून आपले आयुष्य करणे, या परी सर्व भक्षणे नाही स्पर्शने मलाशी. अग्नीशी जे सेवन आहे ते जाळून आपल्या, अग्नीचा दुसरा एक स्वभाव आहे, जे अग्नीत टाकलं की आपलं स्वरूप बनवून टाकते म्हणतात. काही तिथं त्याला वेगळं ठेवत नाही, आहे का नाही. आणि पुन्हा सर्व भक्षण करते. असं मल वगैरे असं हे नाही, पण तिथं गेलं की मलही राहत नाही. तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावी तो चांडाल काही दुःख पावे. तुका म्हणे गंगे अग्निशी चांडाल नाही, तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावी तो चांडाल दुःख पावे. चंदन सुवासे दुर्गंध दोरे, निंब कडू ऊस गोडी रे, ते जाळून आकार विकारे त्याचे वैश्वार आहे. मग चंदनाचं लाकूड गोड आहे, सुगंधित आहे, आणि लिंबाचं लाकूड कसं आहे, कडू टाके. ते कडू टाका, सुगंधित टाका, गोड टाका, कसलाही टाका, एका स्वरूपात सगळे करून टाकतो. खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे. तोपर्यंतची निवड करता येते. कुठपर्यंत? जोपर्यंत अग्नीचा संबंध येत अग्नी माझी कैसा योगी अंगीकारी त्या आत्मदृष्टी निर्धारी दोष दौडून निधरून मग स्वीकारे निजवदे. तसं योगी महात्मे संत महात्मे ज्याचा अंगीकार करतात, आत्मदृष्टी त्याच्यावर टाकतात, त्याचे सगळे दोष घालतात आणि त्याचा काय करतात, स्वीकार करतात. आपुलेनी गुन्हे पुढीलाचे गुन्हे फेडून या पाहणे त्याकडे. अशा प्रकारे भोगे ते मुझे भोगू जाए ते आत्मप्राप्ती पाए, आत्मप्रतीती पाए. भोगता तद्रूप चोरेन हा भोगू पाए योग्या. भोग्य जे भोगू जाए ते आत्मप्रतीती पाए, भोगता तद्रूपची होय हा भोगू पाए योग्य. योग्याचा भोग कसा राहतो? जे भोगायला म्हणून घेतलं ते भोग्य म्हणून घेत नाही, आत्मस्वरूपच दिसत. कारण सगळंच काय झालेलं असतं त्यांना, आत्मस्वरूप, आपलं स्वरूप. जसं अग्नीकडे जे आलं ते स्वरूप होतं, तसं यांच्याकडे जे गेलं ते काय होऊन जातं, तत्स्वरूप होऊन जातं. अग्नीत पडल्याचे समज ते अग्निमुखे होय निर्मल. योग्याचे शेवी आळून आळून परम मंगळ ते होय. अग्नीच्या तोंडाचे पडले ते अमंगल राहत नाही, ते काय होऊन जातं, मंगल होऊन जातं, मंगल होऊन जातं. तसं योगी जे सेवन करतात ते सगळं काय होतं, पवित्र होऊन जातं. अग्निमुखी यागू घडे तेने अदृष्टे स्वर्ग जोडे. योगी अशी मुखी जे पडे तेने जोडे निष्फळ. महाराज यज्ञ करतो, 100 यज्ञ केले की इंद्र होतो. महाराज त्या आहुत्या कशा टाकल्या जातात, अग्नीच्या मुखात जे पडतं त्याचं फळ म्हणून स्वर्ग भेटतो. अग्नीचा म्हणे नाही, यज्ञ अग्नी हे देवाचं मुख मानले. देवापर्यंत पोहोचवण्याचं साधन कोण आहे, अग्नी. अग्नीच्या मुखात टाकलं की देवापर्यंत जातं. अग्नी म्हणजे ते हे काय, डिलिव्हरी बॉय. इथलं तिथं नेऊन गेले, इथं टाकलं की ते तिथं ज्या देवाच्या नावानं टाकलं, ओम इंद्राय स्वाहा, इंद्राला. ओम वरुणाय स्वाहा, वरुणाला. असं तिथं. आणि मग त्याला ते उपयोग पद मिळतो महाराज. अग्नी तावते टाकलं की इंद्रपद मिळतं. पण महाराज साधूच्या कोंडात टाकलं, ऐका महाराज म्हणतात, अग्नीच्या मुखात टाकलं की इंद्रपद मिळतं आणि साधूच्या तोंडात टाकलं की नीचपद मिळतं. साधू जीव घालणं किती महत्वाचं आहे. नामधारकाची श्रेष्ठता सांगत असताना नाथ महाराजांचा अभंगच तसा आहे का नाही. नाथ महाराजांचा अभंग, कोणता अभंग येतो, गावडे सहस्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन पुण्यक्षेत्रीचा एकची जाण सुकृत तितुकेची जोडे. गावडे सहस्र ब्राह्मण आपल्या गावाकडचे किती जीव घातले, हजार गावाकडचे 1000 जीव घातले. आणि पंढरपूर आळंदीतला एकच ब्राह्मण जीव घातला तर सुकृत तितुकेची जोडे. पुण्यात काय होत नाही, फरक होत. म्हणून लोक येडे का महाराज, आळंदी आणि पंढरपुरात काय द्यायला,
आळंदी पंढरपुरातच महाराज अन्नदान करा, अन्नदान करा, मान्य आहे, अन्नदान करा, बरोबर आहे का नाही? अन्नदान करतात माणसं, पण ते अन्नदान बस स्टँडवर माणसं कमी आहेत का? बस स्टँडवर, लोणारच्या बस स्टँडला, कुठल्याही बस स्टँडला माणसं कमी आहेत का? मग त्यांना कोणी अन्नदान करतं का? त्यांना करत नाही. त्याचं कारण आहे की अन्नदानाचं फळ आहे, कोणालाही दिलं तर अन्नदानाचं फळ आहे, पण महाराज त्या साधूच्या मुखात घातलं तर ते काय आहे? शिदती दर्या. भजन करणाऱ्याला जर खाऊ घातलं तर 1000 पटीने त्याचं पुण्य काय होतं वाढतं. म्हणून तृप्त केली भोजन पुण्यक्षेत्रेचा एकचे जाण सुकृत तितुकेची जोडे. ऐसे पुण्यक्षेत्रीचे 10 शतक तृप्त केले पाठक, तृप्त केली पाठक ऐसे सहस्त्रवेद पाठक तृप्त केली पंडित एक. वेदाचा पाठ करणारी पेक्षा एक पंडित जेव घातला आहे का नाही? पाहता सुकृत तितुकेची जोडे. तैसेचे पंडित सहस्त्र तृप्त केली संन्यासी रे, तरी ते सुकृत तितुकेची जोडे. तैसे सहस्त्र संन्यासी गणित एक परमहंशी, पाहता सुकृताशी एक तृप्त केल्या परमहंशी सहस्त्र गणी. तैशीच ब्रह्मज्ञानाची मांडणी जोडे सुकृत तृप्त करणी एक ब्रह्मवेत्ता. उपमा देता ब्रह्मवेत्याशी पाहता ब्रह्मांडीना येत्याशी तृप्त केली ब्रह्मवेत्याशी हरिहर तृप्त. एक ब्रह्मज्ञानी महात्मा तृप्त केला तर भगवान शंकरान भगवान विष्णू जेव घातल्याचं पुण्य मिळतं, पण संपलं नाही. एक परमहंस महात्मा, ब्रह्मज्ञानी महात्मा, भगवत प्राप्त महात्मा जेव घातला तर तिन्ही लोक जेव घातल्याचं काय मिळतं? आणि हर जेव घातलं म्हणजे तिन्ही लोक जेव घातल्याचं पुण्य मिळतं. झालं काय? 8 नाही वाजले अजून, झालं नाही. 8 वाजता होते. ऐसे व्यक्ती अपरंपार नय नामधारका बरोबर. ये वळा वारकरी जो घातला, वळा म्हणजे काय? विठ्ठल सतत नामस्मरण करणारा नये नामधारक ऐसे व्यक्ती. आता इथपर्यंत 1000ची संख्या आलेली, 10,000ची, 1000, 10,000 अशी संख्या आलेली. इथं संख्याच नाही. ऐसे व्यक्ती अपरंपार नये नामधारका बरोबर. नामधारका सादर पाहे एका जनार्दनी. म्हणून नामधारक काय साधा महात्मा आहे. अरे एक महात्मा 1,00,000 लोक जेवले राजसुयज्ञात की एकदा घंटा वाजायचा. 1,00,000 लोक जेवले की एक कर्म. इतके लोक जेवायचे की अन्नदान झालं एकाला म्हणून जेवणाची सुविधा केली होती. एकदा घंटा वाजला, 10 वेळ घंटा वाजला की आज किती लोक जेवले? 10,00,000. रात्रीचे 12 वाजले आणि घंटा तो वाजायलाच लागला. सगळे पांडव गोळा झाले, देवाकडे गेले. देवा तो घंटा वाजला अन्नदानाचा, जेवढे वाजत असत त्याच्यात काय नवले? अरे देवा तो 1,00,000 जेवले की एकदा वाजतोय. देव म्हणले मग तो बंदच होईना. देव म्हणले मग जेवढे लाख लोक जेवत असतील म्हणून वाजत असत. तो काय असं थोडेसे वाजून वाजणार आहे? ते म्हणजे देवा काय फुंक्यासारखं करायला. रात्रीचे 12 वाजून गेले, सगळे भांडे धुवून ठेवले आणि स्वयंपाक घराला काय लावले? कुलप लावले. आता कोण जेवायले? जेव्हा सांगा. धर्मराजाने सांगितलं. देवानं सांगितलं, धर्मराजा कोणीतरी नामधारक महात्मा तुमच्या यज्ञात जेवायला आहे. कोणीतरी नामधारक. एक नामधारक जेवला तर किती लाख जेवले याला गणितच नाही. नये नामधारक ऐसे व्यक्ती अपरंपार नये नामधारका बरोबर. आणि जाऊन पाहिलं तर शुकाचार्य वक्ताच्या रूपात काय खाल्लं होतं? फक्त एक भाताचा शीत खाल्ला तर करोडो अब्जावधी जेव घातल्याचं पांडवांना काय मिळतं? पुण्य. हे सांगतात. अग्नीच्या मुखात आपण आहुती टाकली म्हणून महाराज वारकऱ्यानं अग्नीचा तो यज्ञ बंद केलाय. आणि कोणता यज्ञ सुरू केलाय? नराणात पुण्य अशा प्रकारे सुरू केलं. योग्याचे मुखी जे पडे तेने जोडे निजपद. म्हणत भगवत प्राप्ती होते त्याच्यानं. नुसतं जीव घातल्यानं अनेक अग्नीचे चिन्ह ऐक राया सावधान. तेचे साधकाचे साधन सिद्ध लक्षण सिद्धाचे ऐक. कुणाही काही अग्नीचे लक्षण आहेत. राजा तू काय करते? सावधानतेनं आहे. कशा करता सावधानतेनं आहे? कारण साधकाची सिद्ध लक्षण साधकाची साधन.
सिद्धाची जी लक्षणं सांगतात ते साधकाकरता काय असतात साधने असतात. अशा प्रकारचा एक आपण उद्या पंढरी